भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने अमरावती जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यासारखीच तुमची हत्या करू अशी थेट धमकी अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून नवनीत राणा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. मुलींच्या जन्मासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून यापूर्वीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्या मुद्द्यांवरून ओवेसी समर्थकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीने नवनीत राणा यांना घाणेरड्या शब्दात पत्राद्वारे धमकी दिली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात धमकीची 2 पत्रे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या खासगी स्वीय सहायकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हिंदू श्रेणी आणि निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबादमधील भाषणानंतरही नवनीत राणा यांना धमक्या आल्याचे प्रकार घडले होते. आता पुन्हा फोनवरून धमकी दिल्याने अमरावतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अमरावतीत भाजप व आमदार रवी राणा यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर धमकीचा प्रकार घडल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कॉलचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले असून पुढील तपास वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.